या ठिकाणी शेतकरी कृती समितीच्या वतीनं शक्तीपीठ विरोधी भूमिका जाहीर करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आत्ताच निवड झालेले सहकारी मित्र ॲडव्होकेट सचिन देशमुख, रविराज शेटे पत्रकार, उपाध्यक्ष प्रकाश सोळशे, त्याचबरोबर ॲडव्होकेट शरद यादव सचिव, तुम्ही सर्व पत्रकार बांधव, त्याचबरोबर सांगोल तालुक्यातून आलेले सर्व शेतकरी वर्ग, खरं तर हा जो नागपूर आणि गोवा हा शक्तीपीठ मार्ग त्या ठिकाणी होऊ घातलेला आहे, ही खरं तर ह्याची काही गरज नाही. कारण नागपूर आणि रत्नागिरी या ठिकाणी हायवे सुरू आहे. त्याला आत्ताच वकील साहेबांनी सांगितलं की त्याला त्या ठिकाणी अजून दोन्ही बाजूला त्या ठिकाणी जागा शिल्लक आहे. त्या रस्त्याचं कामही त्या ठिकाणी सुरू आहे. तरी आता ही त्या ठिकाणी हा जो नागपूर आणि गोवा हा जो त्या ठिकाणी शक्तीपीठाचा घाट घातला आहे, हा जो घाट घातला आहे तो मुख्यमंत्र्याच्या अट्टासापोटी त्या ठिकाणी हा घाट आहे. कारण जो त्यांचा ठेकेदार आहे त्या ठेकेदाराकडून त्यांनी अगोदरच त्या ठिकाणी निवडणुकीसाठी त्या ठिकाणी पैसे उचललेले असावेत असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं आहे. कारण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी हा महामार्ग त्या ठिकाणी रद्द केलेला होता आणि आता फडणवीस साहेब म्हणते की कुठल्याही परिस्थितीत हा शक्तीपीठ त्या ठिकाणी झाला पाहिजे. मराठवाड्याचं आणि विदर्भाचं त्या ठिकाणी चित्र बदलायचं, म्हणजे तुम्हाला मराठवाड्याचं आणि विदर्भाचं चित्र बदलायचं आहे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचं तुम्हाला चित्र बिघडवायचं आहे का, असा त्याचा अर्थ आहे. या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यातला हा सांगोल तालुका, आटपाडी तालुका, इकडचे जत तालुका, हे जे सगळे जवळजवळ 13 दुष्काळी तालुके आहेत, हे जवळजवळ 50-60 वर्षापासून दुष्काळामध्ये आहेत. आता या 4-5 वर्षामध्ये सांगोल तालुक्याला टेंबूचं पाणी आलं, त्यामुळे शेतकरी आता कुठंतर त्या ठिकाणी शेती करायला लागले. आता कुठंतर शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती त्या ठिकाणी आनंद दिसायला लागलेला आणि आता लगेच त्याचं तुम्ही तोंडाचा घास त्या ठिकाणी तुम्ही हिरावून घ्यायला लागले. आणि हे शक्तीपीठातून तुम्हाला नेमकं काय साधायचं आहे? किती तुम्ही शक्तीपीठ, किती तुम्ही मंदिर आहेत? एक तुम्ही माहूरचं आहे, तुळजापूर आहे, अंबेजोगाई आणि कोल्हापूर, ही 4च मंदिरं फक्त दिसतात. बाकीची मंदिरं त्या ठिकाणी बाजूला गेलेली त्या ठिकाणी. मग ह्या मंदिराला जायला ऑलरेडी रस्ता आहेच ना, चांगले रस्ते आहेत, तुम्ही भक्कम बांधलेले रस्ते आहेत. मग हे शक्तीपीठ करून याच्यातनं नेमकं काय तुम्हाला करायचं? आणि हे जे चाललेलं आहे हे शेतकऱ्यांची त्या ठिकाणी दिशाभूल चालू आहे. आज हे रस्ते झालेले आहेत, हे रस्ते झाल्यामुळे त्या ठिकाणी गावोच्या गावं त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले, उद्योगधंदे अडचणीत आलेले आहेत. आता हे जर मार्ग गेला तर त्या ठिकाणी कुणाचं शेतकऱ्याची अर्धा गुंठा राहते, 1 गुंठा राहते, 5 गुंठा राहते, हे तुमचं त्या ठिकाणी दोन्ही बाजूंनी तटबंदी असणार. आणि मग त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या जमिनीत काय करायचं, हा खरा त्या ठिकाणी प्रश्न आहे. आणि मग त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय करायचं म्हणलं तरी सुद्धा त्या ठिकाणी त्या जमिनीमध्ये जाता येत नाही. जायचं म्हणलं तर कुठून जायचं हे त्यांना त्या ठिकाणी तशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. त्यामुळं हे पूर्णपणे हे शक्तीपीठ हा जो महामार्ग आहे हा रद्दच त्या ठिकाणी झाला पाहिजे, हे आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची त्या ठिकाणी आग्रही त्या ठिकाणी मागणी असणार आहे. प्रामुख्यानं सर्वच राजकीय पक्षांनी या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींनी आजी माझी सगळ्यांनीच याच्यामध्ये सहभाग त्या ठिकाणी नोंदवला पाहिजे. कारण शेतकऱ्याच्या ज्या भावना आहेत ह्या भावना सगळ्याच नेते मंडळींनी त्या ठिकाणी जाणून घेतल्या पाहिजेत. आणि आपल्या तालुक्यातली शेती त्या ठिकाणी शेतकऱ्याची शेती जी थोडी आहे ती कशी वाचेल या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ठिकाणी सर्वच राजकीय नेते मंडळींनी त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आज हा जो शक्ती मार्ग त्या ठिकाणी होऊ घातलेला आहे, त्या शक्ती मार्गामुळे त्या ठिकाणी शेतीचं दर सगळे आता बागायत शेती आली, आपली ओढीताखाली आलेली आहे. त्यामुळे सगळीकडे पाणी टेंबूचं त्या ठिकाणी फिरलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आता ही जमीन देणं हे त्या ठिकाणी कठीण वाटते. आता पूर्वी हे महामार्गाला गेली त्यावेळी काय इतक्या लोकांना त्या ठिकाणी वाटलं नाही, पण दोन्ही रस्त्याच्या मध्ये 4 किलोमीटरचं अंतर आहे. फक्त मान नदीच फक्त तिथून जाते. आणि मग हे कशासाठी त्या ठिकाणी ह्या मार्गाला हा मार्ग पॅरलल तुम्ही कशासाठी करताय? म्हणजे तुमच्या अट्टासापोटी जर तुम्ही करत असाल तरी कदाचित शेतकरी आम्ही त्या ठिकाणी हा मार्ग त्या ठिकाणी पूर्णत्वास येऊ देणार नाही, हे आम्ही त्या ठिकाणी निर्णय आमचा ठाम झालेला आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी फडणवीस साहेब हे जे त्या ठिकाणी कालच्या एका कार्यक्रम म्हणाले की शक्तीपीठ महामार्ग झाला तर मराठवाड्याचं चित्र बदलेल. तुम्हाला मराठवाड्याचं पडलं आहे, विदर्भाचं पडलं आहे, तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, सगळ्या राज्यातली रयत तुमच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी असायला हवी. फक्त तुम्ही मराठवाडा आणि विदर्भाचा विचार करताय, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला देशोधडीला लावायची तुमची भावना दिसते, हे चुकी. मी माजी सैनिक वसंतराव दादा मोकाशी
गाणार संगेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या रस्त्याला माझा पूर्णपणे विरोध आहे. का? या रस्त्याचा मला काही उपयोगच नाही. आणि माझी जवळजवळ 95 गुंठे जमीन कागदोपत्री गेली. हां, आणि ॲक्च्युली जे ओढ्याचं हे आहे, पाण्याचं ठिकाण तेच मत जाते रस्त्यात. त्यामुळे राहिलेली शेती माझी पुन्हा फुफडीत पडणार आहे. त्यासाठी आम्हाला या रस्त्याचा उपयोग नाही. ऑलरेडी 2 रस्ते आहेत. रस्ताही मान्य नाही. मान्य आहे रस्ता नाही, मंजूरच नाही. शासनाकडे काय मागणं आहे? ज्यावेळी ते मोबदला जाहीर करतील, आम्हाला वाटलं योग्य तर ते विचार केला जाईल. योग्य दर दिला तर तुम्ही जमीन देणार का?